इकडनं तिकडनं आवाज येतात, सिटी येतात, हा ना, टाळ्या जोरात वाजवल्या जातात या ठिकाणी. इकडेच वाजवायला आला म्हणजे बाहेर वाजवलं तर काय होईल? चौकात इथं रस्त्याला उतरून टाळ्या वाजवते काय म्हणा? हॅलो, हा, लोक वरून खालून बघतात ना, नक्की काय झालंय आता, कशाचा आनंद आहे? हॅलो, टाळ्या वाजवायचे भरपूर फायदे. हॅलो, आहे का नाही? काय होतं टाळ्या वाजवल्याने? सांगितलं कोणी ते खास सुद्धा सरांनी शेवटचा मुद्दा पहिला सांगितला, खास. म्हणजे सरांचा फोकस कशावर आहे? खास सुट्ट्यावर पैसा येणार आहे. दुसरं असं म्हटलं जातं की आपला हार्ट चांगला राहतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, बरोबर ना? मग इथंच वाजवल्याने फायदा होणार आहे, बरोबर. आणि हे पण 100% आहे सर. आज ऍक्च्युअल लोकांसाठी तुम्ही टाळ्या वाजवले तर भविष्यामध्ये आपण स्टेजवरती असणार आणि लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार, बरोबर ना? नमस्कार. कसे सगळे? काही लोक केसांकडे बघतील माया. याचं कारण असं आहे की आमचा सलूनचा व्यवसाय तिथं डोकं लावण्यात काय अर्थ? काही लोकांना टेन्शन आहे की शेवटच्या व्यक्तीला वर करायला लागतात का केस. ज्याला नाही येतं टेन्शन घेईल, मला तर काहीच नाही. हॅलो, आवाज येते? हसण्यावरती अजून ज्येष्ठ नाहीये, भविष्यात लागायला जेव्हा देऊ शकताय तेव्हा कमी हसू शकता. त्या ठिकाणी ऐकलं काटे सर ना? ऑलरेडी त्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, बरोबर ना? सगळ्या गोष्टी म्हणजे घरचं चांगलं सेटअप असताना एक प्रॉपर व्यक्ती बनतो की बाबा मला बिझनेसची काय गरज आहे, माझ्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी, ऑलरेडी लाखो मध्ये त्यांना आता भाडं येते, घरात सरने सांगितलं इंडियावर आहे, बरंच काय काय आहे. पण इंडिपेंडेंट म्हणतो ना की ह्या बिझनेस मध्ये आल्यानंतर स्वतः काय करू शकतो हे त्यांनी त्यांना सांगितलं, त्या बिझनेस मध्ये काय होऊ शकतं. माझी ओळख करून देताना सांगितलं, मित्रांनो माझं नाव आमिर शेख, राहायला मी हडपसर मध्येच आहे. या बिझनेस मध्ये येण्यापूर्वी माझं शिक्षण चाललं होतं MSc केमिस्ट्री. एज्युकेशन करत असताना लाज वाटायची, घरच्यांना पैसे मागायची, 22-23 वय चाललं होतं. आणि आमच्या सलूनच्या लाईन मध्ये म्हणजे आमच्या समाजामध्ये जे लोक सलूनच्या लाईन मध्ये आहेत त्या कमी वयामध्ये 15-16 वयामध्ये कोरोना टाकलं जातं शिकवण्यासाठी, नंतर हात वळखणे असं म्हणतात. आणि 15-16 वयात पडलेला मुलगा 18-19 वयामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायला लागतो दिवसात. आज रविवारचा दिवस आहे, धंद्याचा दुकान दिवस आहे आमच्या, बरोबर ना? सलूनचा धंदा. सांगायचं मला की मित्रांनो 18-19 वयामध्ये 20 वयामध्ये पण मुलं चांगलं इन्कम कमवतात. मी बघायचो माझ्या भाऊबंधांना आमच्या समाजामध्ये, त्या लोकांचा इन्कम चांगला, दिवसाचं काही लोकांचं इन्कम 1,500, 2,000 आणि काही लोकांचं चांगलं शिकलं ते 5-5, 10,000 रुपये पण कमवायचे. मला लाज वाटायची की माझं शिक्षण MSc चाललंय, BSc पूर्ण आहे, त्यांच्या एज्युकेशन मध्ये मी पुढे आहे, राहायला पण थोडा टापटीप पण त्यांच्यापेक्षा थोडं चांगलं आहे, पण खिशामध्ये किती रुपये? हॅलो, लोक विचारतात कुणाला आज मार्केटमध्ये? ज्याच्याकडे पैसा आहे. हॅलो, मग पैसा नव्हता, एज्युकेशन होता, एज्युकेशन चाललं पण होतं, ते लोक रिस्पेक्ट पण करायचे की आमच्या समाजामध्ये शिकतोय हा चांगला. 4 गोष्टी विचारायच्या टेक्निकल जर त्यांना काय प्रॉब्लेम आला तर. मला ते भारी वाटायचं. पण इन्कम जेव्हा विचार करायचो किंवा घराच्यांना 50-100 रुपये मागत होतो तेव्हा त्या गोष्टीची लाज वाटायची की आपलं पण काहीतरी पाहिजे. एक छोटासा बिझनेस असो, जॉब असो, पार्ट टाइम मध्ये 3-4,000 5,000 महिन्याला आले पाहिजे अशी एक संधीच्या शोधामध्ये असताना एका अनोळखीने अशा हॉलमध्ये बसवलं होतं. 250-300 लोकांमध्ये प्रोग्राम बघत होतो. डिटेल समोरचे सांगत होते की 10,000 रुपये द्यायचे, बरोबर ना? प्रोडक्ट मिळतात, लॉस आपला काय नाहीये सांगत होते. पैसे दिले, वस्तू मिळणार आहे, लॉस आपला काय नाहीये. काम करत गेले की आपल्याला हप्त्याला 900 येतील आणि 1000 येतील आणि लाखो रुपये पण हप्त्याला येणार, जसं आता बोलले काटे सर. पण आपण सर्वसाधारण लोक आहे, बरोबर ना? मिडल क्लास व्यक्ती आहे, मी पण एक मिडल क्लास व्यक्ती आहे. आपला माइंडसेट उलटा असतो. हॅलो, आपल्या डोक्यात पहिल्यापासून टाकलं गेलंय करोड टाकले की लाख येणार, लाख टाकले की 1000 येणार. हॅलो, हे कॅल्क्युलेशन आहे ना? पण इथं उलट सांगितलं गेलं 1000 टाकले की लाख येणार. मग ते मॅच होतं का? का मॅच होत नाही? कारण की ह्या सॉफ्टवेअरला ते ऐकायची सवय नाही, ह्याला ऐकायची सवय नाही. कारण लहानपणापासून आपल्याला काय सांगितलंय, करोड टाकून लाख, लाख टाकून 1000 मिळणार, 1000 टाकून काही शेकडो मिळतील, बरोबर? हे सांगितलं गेलं. आणि इकडचं तरी थोडंसं वेगळं झालं. पण मित्रांनो इथं आपण 10,000 रुपये नाही टाकत. एक तुमच्या माहितीसाठी सांगा, सुरुवात आपण 10,000 ने करतोय. आज माझी टीम साईज 5,000 प्लस लोकांची टीम आहे. आज गेल्या एका महिन्याचा माझ्या टीमचा टर्नओव्हर 42 लाख रुपये. गेल्या 2 महिन्याचा गेल्या 2 महिन्याचा माझ्या टीमचा टर्नओव्हर 90 लाख रुपये. हे 90 लाख रुपये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. येते लक्षात? मग महिन्याचं उत्पन्न ऐकायचं तुम्हाला? 2.5 लाख रुपये. 2 लाख रुपये महिन्याचा इन्कम आहे, पण माझं इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये नाही.
सुरुवात केली होती 10,000 रुपये प्रोडक्ट घेतलं होतं, पण आज माझ्या टीमचं टर्नओव्हर किती आहे सर? मिनिमम 40 लाख रुपये महिना आहे. ॲव्हरेज जर काढलं 2 महिन्यात तर 45 लाख रुपये होते. सांगायचं मला एक आहे, काही लोक जे विचार करत असतील की अरे 1000 टाकून लाखो कसे येतात, त्यांच्यासाठी हे सांगितलं कारण हे जे 42 आणि 48 जे लावलेत ना 2 महिन्याची, हे माझ्या टीमचं इन्व्हेस्टमेंट आहे ऍक्च्युअली सर. हे टीम वरती झालेलं काम आहे. आणि 90 लाख जर इन्व्हेस्टमेंट असेल तर 2 महिन्याचं इन्कम सर 3.5-4 लाख रुपये नसणार का? उलटे कमी आहे. हॅलो, कमी आहे ना? काही लोक म्हणतात सर उलटा 2 लाख 10 कमी वाटते जरा. येते लक्षामध्ये कामाचे तास तुमचे वाढले जातात सर, तुमच्यासाठी लोक वाढणार या ठिकाणी, कामाचे हात तुमच्यासाठी वाढणार आहे, इन्कम का नाही वाढणार? आज मी 2.5 लाख रुपये कमवतोय सर महिन्याचा, गेल्या एका हप्त्यात इन्कम 68,000 रुपये. अशा काळामध्ये ज्या काळामध्ये मार्केटमध्ये अनाऊन्स केलं जातं की लॉकडाऊन पडण्याची शक्यता आहे. हॅलो, आणि असं अनाऊन्स केल्यावर पण किंवा कडक निर्बंध लागू केल्यानंतर पण मार्केटमध्ये धंदे शांत झाले माहिती तुम्हाला? मार्केटमध्ये रोटेट कमी झालं, लोक आता जपायला लागले. एक्स्ट्रा इतर जो खर्च आहे तो लोक काय करायला लागले आता वाचवायला लागले. का? परत लॉकडाऊनचे दिवस येऊ शकतात 15-20 दिवसानंतर. आज आमचा पण सलूनचा धंदा आहे सर. आज तुम्हाला सांगायचं झालं, मी लास्ट शेअरिंग मध्ये पण बोललो होतो, एक धंदा कसा असतो बघा ना सर. माझा भाऊ 13-14 वयाच्या स्टार्ट असताना त्यांनी सुरुवात केली होती धंद्याला, सलूनच्या धंद्याला. 17-18 वर्ष झाले त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करते, सलून इंडस्ट्रीमध्ये. चांगला शिकलाय, त्याचं नाव पण चांगलं झालं, त्याचे कस्टमर पण चांगले. पण 3 डिसेंबरला त्याचं ऑपरेशन झालं पायाचं, व्हेरिकोज व्हेनचं. आणि त्या व्हेरिकोज व्हेनचा प्रॉब्लेम झाल्यानंतर डॉक्टरने त्याला सांगितलं की 1.5 महिने तुम्हाला आराम करायचा. तो आता दुकानामध्ये, पण मला सांगायचं की तो महिनाभर घरात होता. विचार करा सर, आपण पण जे क्षेत्रामध्ये काम करतोय, तुमचं पर्सनल प्रायव्हेट जॉब असेल, बिझनेस असेल, चुकून जर आपल्याला काय झालं आणि डॉक्टरने जर तीच कंडिशन जर आपल्याला सांगितलं 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने तुम्हाला आराम करावा लागेल. बरं, चुकून एखादा चांगला खूप कारागीर आहे, माझा भाऊ पण कारागीर चांगला आहे, त्याच्याकडे कला खूप भारी, त्याचं उत्पन्न दिवसाचंही चांगलं आहे, पण चुकून जर हातालाच काय प्रॉब्लेम झाला तर? हॅलो, न हवा तशा काय गोष्टी, पण चुकून झाला तर काय? खूप भारी डॉक्टर आहे, ऑपरेशन खूप भारी करतात, पण हाताला प्रॉब्लेम झाला तर काय करू शकतो सर? विचार करा सर, मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर आहे, बरोबर ना? पण त्याचा उलट जर आपण थोडंसं मायलेजचा विचार केला, तो जेव्हा टेन्शन मध्ये होता दवाखान्यामध्ये, डॉक्टरने त्याला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही धंदा चेंज करा, कारण की जास्त वेळ थांबलं तर तुमच्या पायाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ऑपरेशन केल्यानंतर 5 मिनिटाच्या वरती त्याला जास्त वेळ थांबायचा नाही, तो फिरू शकतो, त्याला एका ठिकाणी 5 मिनिटाच्या वर थांबायचं नाही. विचार करा सर, जर चुकून जर आम्ही कंबाईन फॅमिलीमध्ये आज जर नसतो तर किती टेन्शन मध्ये असतो व्यक्ती. बरं, त्याला हप्ता आहे दुकानाचा, दुकानावरती जे लोन आहे त्याला हप्ता भरावा लागतो 26,000. कुठून आणणार सर? टेन्शन मध्ये आला असता आणि आला पण होता सर. ज्या दिवशी ऑपरेशन झालं, ऑपरेशनला आधी जेव्हा मी डॉक्टरला भेटलो तेव्हा त्यांनी डोक्याला हात लावला होता आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आता मला ऑपरेशन झाल्यावरती 1.5 महिने आराम करावा लागेल, हप्ता कुठनं भरायचा? तेव्हा मी त्याला एक बोललेलं वाक्य आहे, तुम्ही जे लोक भावाला ओळखतात त्यांना विचारू शकता. मी त्याला विचारलं, डॉक्टर काय झालं, टेन्शन मध्ये काय? ते म्हणला, डॉक्टरने असं सांगितलं हप्ता कुठनं भरायचा. मला टेन्शन घेऊ नको, 1.5 महिने सांगितलं ना डॉक्टरने, 6 महिने जरी सांगितलं तर टेन्शन नाही घ्यायचं, आपल्यावर मायलेज कंपनी 6 महिने जरी बसला करा तरी पण मी भरत काय असेल ते मी चालवलं. बरं, हे आम्ही कॉमन फॅमिली म्हणून ठीक आहे, एकटा असेल तर प्रॉब्लेम मध्ये येणार. हे मार्केटची सिच्युएशन आहे सर, आणि होऊ शकतं आपल्या फॅमिलीवरती पण हा वेळ येऊ शकतो सर. एक साधा सिंपल आहे सर, आज विचार करा, चुकून मी पण असेल तरी पण आज मी माझ्या घरच्यांना जेव्हा बघतो, माझी आई झोपली आहे, माझी मिसेस आहे, बरोबर ना, माझा भाऊ आहे, वहिनी आहे, बरोबर, भाचे लोक आहेत, भतीजे आहेत, ते लोक झोपले आहेत, आणि चुकून जर मी त्या टाइमला जर 2 वाजता उठून जर मी त्या लोकांना बघतो, ते लोक एकदम चेंज मध्ये झोपलेत ना, एकदम सुकून झोपलेत ना. पण चुकून जर मी विचार केला, माझा फोन बंद ठेवला त्या दिवसाला, मी घरी 2-2, 3-3 वाजेपर्यंत जर नाही चालू त्या दिवशी, तर ते तसं झोपणार आहेत का? ती आई झोपल का तसं? ती मिसेस झोपल का? का नाही झोपणार? हॅलो, काळजी राहील, कुठे गेले, फोन बंद, सांगितलं नाही, काय नाही. हॅलो, विचार करा सर, आपण आपल्या फॅमिलीचं करता व्यक्ती, आणि आपण असेल तर त्या लोकांना चेन सुकून आहे, तर आपण नसेल तर? हॅलो, आपण नसेल तर आहे का सुकून? नाही. एक विचार करा सर, चुकून जर मला काय झालं, माझ्या फॅमिलीला सांभाळणार कोण आहे? मित्रांनो, मी प्राऊडली सांगू शकतो, आज 5,000 लोकांचं नेटवर्क आहे, आज 8 ते 10 जिल्ह्यामध्ये होणारं जे काम आहे,
अजून एक दुसरं राज्य आम्ही माझ्या टीमने स्टार्ट केलं कर्नाटक। आज मित्रांनो या ठिकाणी जे होणारा काम आहे, हा जो येणारा टर्नओव्हर आहे, गेल्या दोन महिन्याचा 90 लाख जो टर्नओव्हर आहे, हा बंद नाही होणार। जर मी नसेल ना सर 10 लाख कमी होईल, 80 लाख तर येईल। आणि हा 80 लाखाचा येणारा टर्नओव्हर नाही बनला ना सर, मिनिमम लाख 1.25 लाख रुपये तरी माझ्या घरच्याला झाला। हे मला काय झालं, माझ्या मिसेसला जॉबला जायची गरज नाहीये, माझ्या आईला पण कुठे काय डोकं लावायची गरज नाही। सांभाळू शकतो मॅनेजर सर, पण त्याच्या आधी मेहनत करावं लागेल, बरोबर ना। या बिझनेस मध्ये तन मन धन उतरावं लागेल सर। इनिशियल लेवलला होऊ शकतं, तुम्ही पार्ट टाइम साठी येता, बरोबर ना। इनिशियल लेवलला तुमचा 5-10 हजाराची गरज असेल, जसं मी पण आलो होतो पॉकेट मनी कमवण्यासाठी, पण मी काम करत गेलो। या बिझनेसची ताकद आहे, 7 दिवसाचा इन्कम 1,13,000 पण घेतला। ह्या बिझनेसची ताकद आहे, आधी सुरुवात केली 2 व्हीलर वरती, वय वर्ष 25 वाढदिवसाला स्वतःची स्विफ्ट डिझायर घेतली। या बिझनेसची ताकद आहे, वय वर्ष 25 मध्येच बेकरनगर इथं भोसले विलेज आहे, इथं माझा एक फ्लॅट आहे, मी तो रेंटने दिला आहे। म्हणजे घर आणि गाडी वय वर्ष 25 मध्ये झाला। आणि मित्रांनो सांगायचं झालं, लास्ट वीक मध्ये गाडी बुक केली, लवकरच तुम्हाला फोटो येईल। XUV 700 ची किंमत 22 लाख रुपये। 22 लाख रुपयाची गाडी घ्यायची ताकद ह्या बिझनेस मधून होऊ शकते। काय नाही होणार हे तुमच्या बाबतीतून होणार आहे, फक्त विश्वास ठेवावा लागेल ज्या व्यक्तीने तुम्हाला बसवले, बरं ना। इनिशियल लेवलला मी एवढे स्वप्न नव्हते सर, पण ज्या लोकांमध्ये आपण जातो त्या लोकांसारखं आपण बनतो। असं म्हटलं जातं 5 चांगल्या लोकांमध्ये राहिलं तर 6वा माणूस मी आहे। हॅलो, 5 वाईट लोकांच्यात पण राहिलो तर 6वा वाईट कोण आहे? मी आहे। मग या लोकांच्या जेव्हा आपण राहणार आहे, या लोकांच्या संगतीत जेव्हा राहणार आहे, आज जे सिनियर लोक आहेत, बरोबर ना, आज प्रवीण काळे सर आहेत, संतोष बसे सर आहेत, उदय पते सर, दत्ता लिंबोळे सर, दत्ता लिंबोळे सर दगड खान कामगार आहे सर, नांदेडमध्ये प्रॉपर आहेत ते, नांदेडमध्ये गेल्या एका महिन्यात इन्कम 12.5-13 लाख रुपये। कोण? खान कामगार, जो दगड फोडायचं काम करत रस्त्यावर। म्हणजे मित्रांनो असे लोक पण या बिझनेस मध्ये पैसे कमवू शकतात, ही सिस्टमची ताकद आहे। आज मार्केटमध्ये किती जरी म्हणलं तर असं ट्रॅक नाही मिळणार तुम्हाला, प्रत्येक व्यक्तीसाठी एकच ट्रॅक आहे। आणि मी जे बोललो ना मित्रांनो, जो इन्कम हे जर कुणाला चेक करत असाल तर तुम्ही चेक पण करू शकता। हॅलो, बँकेत जमा झालेली अमाऊंट पण तुम्हाला दाखवू शकतो। आणि बोलायचं कारण 5% टीडीएस देते सर गव्हर्नमेंट। इन्कम आहे, गेल्या 3 महिन्याचा इन्कम जर काढला, अशा काळामध्ये जो काळ मार्केटचा वाईट आहे, 4.5-5 लाख रुपये मिनिमम सापडतो। सुरुवात करा, जास्त वेळ घालवू नका। ज्या व्यक्तीने तुम्हाला बोलवलं त्या व्यक्तीवर एक विश्वास ठेवा। ज्या गोष्टी आमच्याबरोबर घडल्या त्या गोष्टी तुमच्याबद्दल बाबतीत पण होणार आहेत, फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे, बरं। डाऊट नाही घेता, डिटेल्स घ्या मित्रांनो, समजून घ्या। जे आमच्या झालं ते 100% तुमच्या बाबतीत होणार आहे। हे जे ऑल लीडर्स आहेत हे तुम्हाला मदतीला तयार आहे, ऑल लीडर तुम्हाला कोऑपरेशन करणार आहे। मार्केटमध्ये याचा उलट बघितलं तर कॉम्पिटिशन आहे। आज आमचं सलूनचं दुकान आहे, सध्या अजून एक सलूनचं दुकान आहे, आजपर्यंत आमची मैत्री नाही। कारण काय? आम्ही एक दुसऱ्याचे कॉम्पिटिटर आहे। हॅलो, एक दुसऱ्याचे आम्ही कॉम्पिटिटर आहे। आणि माझं चांगलं झालं की त्याला आनंद नाही वाटणार, आणि त्याचं चांगलं झालं की आम्हालाही चांगलं नाही वाटणार। हॅलो, कारण की आम्ही मार्केटमध्ये कॉम्पिटिटर आहे, पण मित्रांनो त्याच्या उलट महाराष्ट्रामध्ये काय आहे, एक दुसऱ्याला आपलं कोऑपरेशन। हॅलो, एक दुसऱ्याला आपण मदत करणार, आणि मदत केल्यामुळेच माणूस मोठा होतो। हॅलो, 100% मित्रांनो, जर तुम्ही मोठे झाले तर आम्ही मोठे होणार, बरोबर ना। तर सुरुवात करा, ज्या व्यक्तीला त्या व्यक्तीला बसा, 1 आयडी 3 आयडी कन्सेप्ट काय थोडंसं समजून घ्या, आणि या बिझनेसला सुरुवात करा। ज्या गोष्टी आमच्या बाबतीत झाल्या ते तुमच्या बाबतीत आहेत, याच्यासाठी मी शुभेच्छा देईन। आणि या ठिकाणी थांबा मित्रांनो, बोलताना जर कुठल्या लीडरकडनं जर चुकीचं काय केलं असेल, बिझनेस प्रमोट करणं हा प्रमुख उद्देश आहे, बरोबर ना। जर चुकीचं काय वाटलं असेल तर मित्रांनो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा। आणि या बिझनेसमध्ये तुम्हाला येण्यासाठी माझ्याकडून वेल विश। जय हिंद, जय भारत।